हॅलो फ्रेंड्स, आपण शिकत आहोत फंडामेंटल थेरम ऑफ फायनाईट अबेलियन ग्रुप. या अगोदरच्या सेशनमध्ये आपण बघितलं फंडामेंटल थेरमचं स्टेटमेंट, त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. त्यानंतर आपण बघितलं आयसोमॉर्फिझम क्लासेस ऑफ अबेलियन ग्रुप्स. त्यामध्ये आपण बघितलं की एखाद्या ग्रुपची ऑर्डर जर प्राईम पॉवरच्या फॉर्मॅटमध्ये असेल तर त्या ऑर्डरचे किती अबेलियन ग्रुप्स एक्झिस्ट होऊ शकतात. ठीक आहे, तर आज आपण बघणार आहोत की एखाद्या ग्रुपची ऑर्डर जर प्राईम पॉवरच्या फॉर्मॅटमध्ये नसेल, फक्त एक इंटिजर नंबर असेल पॉझिटिव्ह, तर त्याच्यासाठी एक्झिस्ट होणारे अबेलियन ग्रुप किती असतात. बरोबर. मग नाउ वी नो हाऊ टू कन्स्ट्रक्ट ऑल द अबेलियन ग्रुप्स ऑफ प्राईम पॉवर ऑर्डर. काल आपण बघितलं की जर जी ची ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू पी रेस टू के च्या फॉर्मॅटमध्ये असेल तर नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स कसे फाइंड आउट करायचे हे आपण बघितलं. आज आपण बघणार आहोत वी मूव टू द प्रॉब्लेम ऑफ कन्स्ट्रक्टिंग ऑल अबेलियन ग्रुप्स ऑफ अ सर्टन ऑर्डर एन. जर ग्रुपची ऑर्डर ह्या फॉर्मॅटमध्ये नाहीये तरी पण आपल्याला त्याचे एक्झिस्टिंग नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप जर फाइंड आउट करायचे असतील तर ते कसे करायचे याची मेथड आज आपण इथे बघणार आहोत. व्हेअर एन हॅज 2 or more डिस्टिंक्ट प्राईम डिव्हायझर्स. आता आपल्याला माहिती आहे कुठलाही पॉझिटिव्ह इंटिजर असेल तर तो आपल्याला प्राईम डिकम्पोजिशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिता येतो, म्हणजे प्राईम नंबरच्या प्रोडक्टच्या फॉर्मॅटमध्ये लिहिता येतो, म्हणजेच P1 इंटू P2 इंटू P3 अप टू PK. बरोबर. म्हणजे कुठलाही जर तुम्ही पॉझिटिव्ह इंटिजर घेतला तर तो 2 किंवा 2पेक्षा जास्त प्राईम नंबरच्या प्रोडक्टमध्ये लिहिता येतो. ठीक आहे. फर्स्ट, रायटिंग एन इन प्राईम पॉवर डिकम्पोजिशन. म्हणजे सगळ्यात पहिले काय करायचंय, तो जो एन आहे तो आपल्याला प्राईम नंबरच्या प्रोडक्टच्या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचा आहे. म्हणजेच कसा लिहिणार आहे आपण, एन इज इक्वल टू P1 रेस टू N1 इंटू P2 रेस टू N2 इंटू अप टू सो ऑन PK रेस टू NK. तो जो नंबर आहे तो नंबर आपण प्राईम पॉवरच्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेतला. त्यानंतर पुढे काय, नेक्स्ट वी इंडिव्हिज्युअली फॉर्म ऑल अबेलियन ग्रुप्स ऑफ ऑर्डर P1 रेस टू N1 देन P2 रेस टू N2 अँड सो ऑन. या अगोदर आपण ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू P रेस टू के या फॉर्मॅटमधले या ऑर्डरला किती अबेलियन ग्रुप एक्झिस्ट होता हे फाइंड केलंय. त्याचप्रमाणे इथे P1 रेस टू N1 साठी किती अबेलियन ग्रुप एक्झिस्ट होतात, P2 रेस टू N2 साठी किती अबेलियन ग्रुप एक्झिस्ट होता हे आपल्याला इंडिव्हिज्युअली सेपरेटली फाइंड आउट करायचंय. फायनली वी फॉर्म ऑल पॉसिबल एक्सटर्नल डायरेक्ट प्रोडक्ट्स ऑफ दीज ग्रुप्स. इथे आपण याचे सेपरेट नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स फाइंड आउट केले, याचे सेपरेटली नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप फाइंड आउट केले. त्यानंतर शेवटच्या स्टेपमध्ये आपण काय करणार, त्या अबेलियन ग्रुप्सचा आपण डायरेक्ट प्रोडक्ट घेणार जेणेकरून आपल्याला ह्या ऑर्डरचे नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स मिळतील. ही मेथड आपण यासाठी बघितली की जर एखादी ऑर्डर म्हणजे कुठलीही जर ती P रेस टू केच्या फॉर्मॅटमध्ये नसेल, एखाद्या ऑर्डरचे कोणते कोणते नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स फाइंड आउट आपण करू शकतो. बरोबर. पण जर असं विचारलं की त्याच ऑर्डरचे किती नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स आपण फाइंड आउट करू शकतो, तर त्यासाठी एवढे पूर्ण कन्स्ट्रक्शन करण्याची गरज नाही. त्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपण नोटमध्ये लिहून घेऊ. नाउ वी हॅव अ नोट. इफ n is greater than 1 then n is equal to P1 raised to N1 into P2 raised to N2 up to so on PK raised to NK. Then number of non-isomorphic abelian groups of order n is equal to P of N1 into P of N2
into P of n3 and so on up to P of nk, where P of ni is partition of number ni. काय सांगतीये नोट आपल्याला, जर n म्हणजे ग्रुपची ऑर्डर जर तुमची 1 पेक्षा मोठी असेल आणि त्या n ला आपण प्राइम नंबरच्या डिकम्पोजिशन मध्ये जर लिहू शकत असलो, म्हणजे p1 रेस टू n1 इंटू p2 रेस टू n2 अँड सो ऑन pk रेस टू nk, अशा फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला त्याला लिहिता आलं, तर नंबर ऑफ नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप ऑफ ऑर्डर n, म्हणजे त्या ऑर्डरचे नॉन आयसोमॉर्फिक ग्रुप किती आहेत, किती काढता येतात, त्याचा फॉर्म्युला काय सांगितलं त्यांनी, P ऑफ n1 इंटू P ऑफ n2 इंटू P ऑफ n3 अँड सो ऑन P ऑफ nk. तर P ऑफ n1 P ऑफ n2 हे काय आहेत, तर पार्टिशन ऑफ नंबर n1 n2 n3 अँड nk, म्हणजेच प्राइम नंबर हा जो प्राइम नंबर P1 आहे त्याची पॉवर काय n1. तर n1 चे जे पार्टिशन आहे, पार्टिशन म्हणजे जे आपण स्प्लिटिंग बघितले लास्ट सेशन मध्ये, के चे जे स्प्लिटिंग केले, के च्या ऐवजी फक्त इथे काय आहे n1 n2 nk असे नंबर्स आहेत. ठीक आहे, तर n1 चं पार्टिशन इंटू n2 चं पार्टिशन इंटू n3 चं पार्टिशन असं करत करत सो ऑन nk चं पार्टिशन, ह्या सगळ्यांचा प्रोडक्ट केल्यानंतर जो नंबर येईल तो नंबर म्हणजे तुमचे नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स असणार आहेत. ही झाली आपली नोट. त्यानंतर आपण बघूया एक्झाम्पल. एक्झाम्पल, इफ ऑर्डर ऑफ G इज इक्वल टू 8, देन हाऊ मेनी नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स ऑफ ऑर्डर 8. जर ग्रुपची ऑर्डर 8 असेल तर त्या ऑर्डरचे किती नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स आपल्याला मिळू शकतात, बरोबर. तर त्यासाठी काय आन्सर बघूया. गिव्हन काय आहे, ऑर्डर ऑफ G इज इक्वल टू 8. 8 ला कसं लिहू शकतो आपण, 2 टू द पॉवर 3. फक्त काय केलं आपण, 8 चं प्राइम डिकम्पोजिशन केलं. प्राइम डिकम्पोजिशन सगळ्यांना येतं ह्या फॉर्मॅटमध्ये. 8 इज इक्वल टू 2 इंटू 4, 4 ला पुन्हा स्प्लिट केलं 2 इंटू 2 अँड लास्टली वी गेट 2 टू द पॉवर 3. ऑर्डर ऑफ G इज इक्वल टू 2 टू द पॉवर 3. आता ही जी ऑर्डर आहे ही ऑर्डर P रेस टू K च्या फॉर्मॅटमध्ये दिसतीये ना आपल्याला, P रेस टू K. 2 इज अ प्राइम आणि K ची व्हॅल्यू किती मिळाली, इथे 3 मिळाली. जसं आपण कन्स्ट्रक्शन बघितलं, कन्स्ट्रक्शन किंवा नोट दोघांपैकी कुणाचाही वापर जरी केला तरी आपल्याला नंबर ऑफ नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स मिळू शकतात. मग केला काय करणार आपण, केला स्प्लिट करणार. के चे किती स्प्लिटिंग येतात, म्हणजे 3 चे किती स्प्लिटिंग आहे आपण बघितले. कोणते कोणते स्प्लिटिंग आहे, 3 ला आपण ऍज इट इज 3 लिहू शकतो, 2 प्लस 1 लिहू शकतो आणि लास्ट वन काय 1 प्लस 1 प्लस 1 असं लिहू शकतो. म्हणजे मला 3 चे किती स्प्लिटिंग मिळत आहे, 3 स्प्लिटिंग मिळत आहे. स्प्लिटिंग म्हणजेच पार्टिशन, म्हणजे मला 3 चे 3 पार्टिशन मिळत आहेत, बरोबर. तर नोटचा वापर करून आपल्याला आन्सर कसं काढता येईल, नंबर ऑफ नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स ऑफ ऑर्डर 8 इज इक्वल टू, काय फॉर्म्युला सांगितलाय त्यांनी, नंबर ऑफ नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स ऑफ ऑर्डर n इज इक्वल टू काय दिले, प्रोडक्ट ऑफ पार्टिशन. पण आता हा नंबर जो आहे तो मला फक्त एका प्राइम नंबरच्या पॉवरच्या फॉर्मॅटमध्ये लिहिता येतोय, पुढे काहीच नाहीये, बरोबर. तर मग इथे मला काय मिळेल, फक्त P ऑफ 3 मिळेल. n1 काय माझा 3 आहे ना, बरोबर. म्हणजे P ऑफ 3, पार्टिशन ऑफ 3 किती आहेत आणि आपल्याकडे 3 आहेत. म्हणजेच मला किती नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स मिळतील ऑर्डर 8 चे, तर मला मिळतील 3. हे झालं माझं आन्सर. किती मिळाले, 3 मिळाले. पण कोणते कोणते मिळणार आहे हे तर काढावे लागतील ना. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जी मेथड आपण वरती बघितली त्या मेथडचा आपल्याला यूज करायचा आहे, कन्स्ट्रक्शन करायचंय. मग कसं करणार आपण, सगळ्यात पहिले आपण काय करणार, पार्टिशन ऑफ 3 आर 3, 2 प्लस 1 अँड 1 प्लस 1 प्लस 1. तर यालाच आपण कसं लिहिणार, 3 साठी मला काय मिळेल, झेड पी क्यू. 2 प्लस 1 साठी मला काय मिळेल, झेड पी स्क्वेअर, डायरेक्ट प्रोडक्ट विथ झेड पी. 1 प्लस 1 प्लस 1 साठी मला काय मिळेल, झेड पी
ZP, डायरेक्ट प्रोडक्ट विथ ZP, डायरेक्ट प्रोडक्ट विथ ZP. आता या ठिकाणी मी हे जे लिहिलंय ते हे काय लिहिलंय, मी जनरल ग्रुप लिहिलेला आहे. इथे पी ची व्हॅल्यू मी टाकलेली नाहीये, पण इथे मला माहिती आहे माझ्या ग्रुपची ऑर्डर किती आहे, 2⁻3. 2⁻3 हा जो 2 आहे, हा 2 म्हणजेच काय आहे, माझा प्राइम पी. मग इथे पी ची व्हॅल्यू मी काय टाकणार, 2 टाकणार. मग मला माझा ग्रुप काय मिळेल, फक्त इथे काय करू आपण, पी च्या जागी 2 पुट करू. सो वी गेट ZP क्यूब. काय मिळेल, Z2 ZP स्क्वेअरला कसं लिहिणार, Z2 स्क्वेअर, डायरेक्ट प्रोडक्ट विथ Z2. आणि लास्ट वन याला कसं लिहिणार, Z2 डायरेक्ट प्रोडक्ट विथ Z2, डायरेक्ट प्रोडक्ट विथ Z2. यालाच आपण कसं लिहू शकतो पुढे, एवढं जरी लिहिलं आन्सर तरी पण चालेल, पण जर अजून पुढे जाऊन लिहायचं असेल तर यालाच कसं लिहिणार, Z2 क्यूब. 2 क्यूब म्हणजेच काय, 8. म्हणजे मला इथे ग्रुप कोणता मिळेल, Z8. त्यानंतर Z2 स्क्वेअर. 2 स्क्वेअरलाच कसं लिहिणार आपण, Z4 डायरेक्ट प्रोडक्ट विथ Z2. त्यानंतर हा जो लास्ट ग्रुप आहे तो ऍज इट इज असा लिहिणार, Z2 डायरेक्ट प्रोडक्ट विथ Z2, डायरेक्ट प्रोडक्ट विथ Z2. नाउ वी हॅव सेकंड एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर सेकंड काय आहे, इफ ऑर्डर ऑफ G is equal to 200, then how many non-isomorphic abelian groups of order 200. ठीक आहे, याचा आन्सर कसं फाइंड आउट करणार, आन्सर ऑर्डर ऑफ जी किती गिव्हन आहे आपल्याला, 200. बरोबर. मग 200 ला फर्स्ट ऑफ ऑल काय करणार आपण, प्राइम नंबरच्या डिकम्पोजिशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेणार. म्हणजे 200 ला आपण स्प्लिट करणार. 200 ला कसं स्प्लिट करणार, 200 इज इक्वल टू 2 to the power 3 into 5 स्क्वेअर. अशा फॉर्मॅटमध्ये मला 200 लिहिता येतोय. म्हणजेच आता माझ्या ग्रुपची ऑर्डर फक्त P⁻k च्या फॉर्मॅटमध्ये नाहीये, ती प्राइम नंबरच्या डिकम्पोजिशनच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर मग काय करायचं आपल्याला, नंबर ऑफ नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स फाइंड करायचे ना. मग त्यासाठी काय फॉर्म्युला काय आपल्याकडे, नंबर ऑफ नॉन आयसोमॉर्फिक abelian group of order काय, 2 क्यूब क्रॉस 5 स्क्वेअर इज इक्वल टू काय, फॉर्म्युला काय, P(3). Now we have second example. If order of G is equal to 200, then how many non-isomorphic abelian groups of order 200? ग्रुपची ऑर्डर 200 दिलेली आहे, तर त्या ऑर्डरचे किती नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स आपल्याला मिळतील हे फाइंड आउट करायचे. मग आन्सर मध्ये काय येणार, गिव्हन ऑर्डर ऑफ G इज इक्वल टू 200. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केलं, 200चं प्राइम डिकम्पोजिशन करून घेतलं, 2 to the power 3 into 5 स्क्वेअर. ओके. मग काय फाइंड आउट करायचंय, हाऊ मेनी नंबर ऑफ नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स फाइंड आउट करायचे. मग नोटचा यूज करून आपल्याला फाइंड आउट करता येतील. सो नंबर ऑफ नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप ऑफ ऑर्डर 2 to the power 3 into 5 स्क्वेअर. काय सांगतो फॉर्म्युला आपल्याला, P(n1) into P(n2). ह्या ठिकाणी जो 2 आहे तो काय आहे, P1 आहे, आणि जो 3 आहे तो आहे माझा N1 इंटू हा 5 जो आहे तो आहे P2, आणि जो 2 आहे तो आहे माझा
N2. मग नोटमध्ये जे दिलंय त्या टाईपमध्ये आपल्याला जी ऑर्डर आहे तिचं डिकम्पोजिशन आपल्याला मिळालंय. मग फॉर्म्युल्यामध्ये फक्त काय करायचं, व्हॅल्यू टाकायची. मग इथे काय मिळणार, इज इक्वल टू P(3) इंटू P(2). म्हणजेच फॉर्म्युल्यात काय होतं, P(n1) इंटू P(n2). काय केलं मी, फक्त व्हॅल्यू टाकली. P(3) म्हणजे पार्टिशन ऑफ 3 इंटू पार्टिशन ऑफ 2. मग 3 चे किती पार्टिशन मिळतात, हा P म्हणजे प्राइम नाही, पार्टिशन आहे. ओके, 3 चे किती पार्टिशन मिळतात, 3. 2 चे किती पार्टिशन मिळतात, 2. मग या दोघांचा प्रोडक्ट किती, 6. म्हणजेच आपल्याला 200 या ऑर्डरचे 6 नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स मिळतील. 6 मिळतील, पण कोणते कोणते मिळतील आता ते फाइंड आउट करायचे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कन्स्ट्रक्शनची मेथड यूज करावी लागेल. ठीक आहे. मग आता माझी जी ऑर्डर आहे ती मी ह्या टाईपमध्ये अशी लिहिली आहे. त्याच्यामध्ये 2 प्रोडक्टच्या टर्म आहेत. पहिली टर्म आहे 2 क्यूब आणि दुसरी आहे 5 स्क्वेअर. मग सर्वप्रथम आपण काय करूया, 2 क्यूब साठी लिहून घेऊया. 2 क्यूब म्हणजे हा PK ह्या फॉर्मॅटमध्ये आहे. P⁴ किंवा P1N1 असं म्हटलं तरी चालेल. मग हा जो 3 आहे याचं काय करावं लागेल, स्प्लिटिंग करावं लागेल. मग 3चं स्प्लिटिंग कसं आहे आपल्याला माहिती आहे, 3, 2 + 1 and 1 + 1. ओके. त्यानंतर सेकंड जी टर्म आहे माझी 5 स्क्वेअर. 5 स्क्वेअर साठी काय करणार, आपण लिहून घेणार. 5 स्क्वेअर मध्ये आपल्याला 2चं स्प्लिटिंग करायचंय. मग 2चं स्प्लिटिंग कसं येतं, 2 and 1 + 1 दोन स्प्लिटिंग येतात. आता माझ्याकडे प्रोडक्टमध्ये 2 टर्म्स आहेत. एक टर्म असेल, नुसतं P⁴ असेल तर आपण काय करतो, डायरेक्ट काय करतो, आपण आयसोमॉर्फिक ग्रुप लिहायला सुरुवात करतो. पण आता इथे कसं आहे, माझ्याकडे 2 टर्म आहे. मग 2 टर्मचं आपल्याला कॉम्बिनेशन करून आयसोमॉर्फिक ग्रुप फाइंड आउट करायचे. मग त्यासाठी कसं येणार, पहिले मी काय करणार, 3चं पेअरिंग करणार 2 सोबत. 3चं पेअरिंग केलं मी 2 सोबत. ओके. मग त्यासाठी आयसोमॉर्फिक ग्रुप कसा मिळेल मला, 3 साठी कसं लिहिणार आपण, 3 साठी काय लिहिणार, Z2³ 2 का घेतला मी, कारण माझा प्राइम काय आहे, 2 आहे ना, बरोबर. म्हणजे ZP³ जे आपण इथे लिहितो, फक्त P च्या जागी मी काय टाकली, व्हॅल्यू 2 टाकली. Z2³ डायरेक्ट प्रोडक्ट विथ कॉम्बिनेशन कुणासोबत केलं, 2 सोबत केलं. मग इथे काय मिळेल, Z5 स्क्वेअर. या ठिकाणी माझा प्राइम काय आहे, 5 आहे, म्हणून मी इथे 5 घेतला. तर आपल्याला 2 आणि 3च्या कॉम्बिनेशन मध्ये कोणता ग्रुप मिळाला, कोणता अबेलियन ग्रुप मिळाला, Z2³ डायरेक्ट प्रोडक्ट विथ Z5 स्क्वेअर. ओके. त्यानंतर सेकंड केस मध्ये काय केलं मी, 3 आणि 1 + 1चं कॉम्बिनेशन केलं. 3 आणि 1 + 1च्या कॉम्बिनेशन मध्ये मला काय मिळालं, 3 साठी ऍज इट इज Z2³ बरोबर, डायरेक्ट प्रोडक्ट विथ. आता 1 साठी काय लिहिणार, ZP डायरेक्ट प्रोडक्ट विथ ZP, पण P किती आहे, 5, म्हणजे Z5 डायरेक्ट प्रोडक्ट विथ Z5. ठीक आहे. त्यानंतर काय करणार, 3चं कॉम्बिनेशन दोघांसोबत झालं. आता 2 + 1चं कॉम्बिनेशन पुन्हा काय करायचं, दोघांसोबत घ्यायचे आपल्याला. मग 2 + 1 साठी 2⁴ याच्यामध्ये कसं लिहिता येणार आपल्याला, Z इथे 2 आहे, म्हणजे पॉवर 2 आहे प्राइमची, प्राइम आहे 2, म्हणजे Z2² डायरेक्ट प्रोडक्ट विथ 1 साठी काय लिहिणार, Z2. ठीक आहे. याचं कॉम्बिनेशन आहे 2 सोबत. 2 ला कसं लिहितो, Z5 स्क्वेअर बरोबर. त्यानंतर 2 + 1चं कॉम्बिनेशन कुणासोबत घेणार आपण, 1 + 1 सोबत घेणार. कसं येईल मग ते, Z2² डायरेक्ट प्रोडक्ट विथ 1चं काय येणार, Z2. याचं कॉम्बिनेशन ह्या 1 सोबत काय येईल, डायरेक्ट प्रोडक्ट विथ Z5, अगेन डायरेक्ट प्रोडक्ट विथ Z5. ओके. हे झाले माझे 4 आयसोमॉर्फिक. आता लास्ट राहिलं, याचं पण कॉम्बिनेशन काय करायचं, पुन्हा ह्या दोघांसोबत करायचं. मग काय मिळेल, 1 + 1 + 1चं कॉम्बिनेशन करूया आपण ह्या 2 सोबत. काय मिळेल, ह्या 1 साठी मला काय मिळेल, Z2 डायरेक्ट प्रोडक्ट विथ Z2 डायरेक्ट प्रोडक्ट विथ Z2. 3 1 आहेत म्हणून Z2 डायरेक्ट प्रोडक्ट विथ Z2 डायरेक्ट प्रोडक्ट विथ Z2. याचं कॉम्बिनेशन कशासोबत केलं आपण, ह्या 2 सोबत. काय मिळेल मग, डायरेक्ट प्रोडक्ट विथ ह्या 2 साठी काय मिळेल, Z5
स्क्वेअर. ओके, त्यानंतर याची पेअरिंग आपल्याला याच्यासोबत करायची आहे. काय मिळेल बरं? Z2 डायरेक्ट प्रोडक्ट विथ Z2, याची पेअरिंग याच्यासोबत करायची. काय मिळेल? Z2 डायरेक्ट प्रोडक्ट विथ Z2 डायरेक्ट प्रोडक्ट विथ ह्या लास्ट वन साठी काय मिळेल? Z2. ह्या वन साठी काय लिहिता येईल? डायरेक्ट प्रोडक्ट विथ Z5 डायरेक्ट प्रोडक्ट विथ Z5. असे टोटल मला किती नॉन आयसोमॉर्फिक अबेलियन ग्रुप्स मिळाले? काउंट करा. 1 2 3 4 5 अँड 6. बरोबर. हा ग्रुप कुणासाठी मिळाला होता? कुणाच्या पेअरिंग साठी मिळाला होता? हा फर्स्ट वाला 3 आणि 2 च्या कॉम्बिनेशन साठी. बरोबर. हा कुणाच्या कॉम्बिनेशन साठी मिळाला होता आपल्याला? 3 अँड 1+1 च्या कॉम्बिनेशन साठी. हा कुणाच्या कॉम्बिनेशन साठी मिळाला होता? 2+1 अँड 2 च्या कॉम्बिनेशन साठी. हा कुणाच्या कॉम्बिनेशन साठी मिळाला होता आपल्याला? 2+1 अँड 1+1 च्या कॉम्बिनेशन साठी. हा 1+1+1 अँड 2 च्या कॉम्बिनेशन साठी. हा 1+1+1 अँड अगेन 1+1 च्या कॉम्बिनेशन साठी आपल्याला मिळालं. फक्त हे अंडरस्टँडिंग साठी मी इथे लिहिलेलं आहे. ऍक्च्युअल आपला आन्सर इथपर्यंतच आहे. ओके.